नमस्कार मित्रांनो, युनिक मराठी कथा या यूट्यूब चॅनलवर आपले मनःपूर्वक स्वागत आहे। यात तुम्हाला नवनवीन कथा ऐकायला मिळतील। जर तुम्हाला मी सांगितलेल्या कथा आवडत असतील तर माझ्या कथांना लाईक आणि सबस्क्राईब करा आणि नवनवीन कथांचा आनंद घ्या। प्रवासाची तयारी पूर्ण झाली होती। कामाच्या निमित्ताने दूरच्या गावी जायचं होतं आणि त्यासाठी निवडला होता रेल्वेचा प्रवास। मला निसर्ग खूप आवडतो आणि रेल्वेच्या खिडकीतून दिसणारे बदलणारे देखावे नेहमीच मला भुरळ घालायचे। हिरवेगारशे दूरवरचे डोंगर, छोटी मोठी गाव, झुळझुळ वाहणाऱ्या नद्या, हे सगळं डोळ्यात साठवून घेताना मन कसं शांत व्हायचं। गाडी हळूच धावत होती, तिच्या चाकाचा एक लयबद्ध आवाज होता आणि मी माझ्याच विचारात रमलो होतो। जुन्या आठवणीचा एक हलकासा पडदा डोळ्यासमोर सरकत होता, पण त्यात काही स्पष्ट दिसत नव्हतं, फक्त एक अनामिक हुरहुर होती। माझ्या बालपणीच्या आठवणीमध्ये मी अनेकदा हरवून जायचो। त्या आठवणीमध्ये एक चिंचेचं झाड होतं, एक जुनाट विहीर होती आणि एक छोटंसं घर होतं जिथे मी आणि माझी बालपणीची मैत्रीण खेळायचो। तिचं नाव आठवत नव्हतं, पण तिच्या हसण्याचा आवाज, तिच्या डोळ्यातील चमक आजही माझ्या स्मरणात ताजी होती। आम्ही एकत्र बागेत फिरायचो, फूल गोळा करायचो आणि स्वप्नाच्या दुनियेत रमून जायचो। मला आठवतं, आम्ही एकदा ठरवलं होतं की मोठे झाल्यावर लग्न करू आणि एकत्र आयुष्यभर राहू। आम्ही एकमेकांना माझं प्रेम असं संबोधायचो आणि त्या लहानघ्या वयातही आमच्या प्रेमाची खोली खूप मोठी होती। ती नेहमी म्हणायची, आपण मोठे झाल्यावर याच चिंचेच्या झाडाखाली रंग करू, आणि मी हसत तिला मिठी मारायचो। पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं। माझ्या वडिलांची बदली झाली आणि आम्हाला ते गाव सोडून दुसऱ्या गावी जायला लागलं। आम्ही एकमेकांचा निरोप घेतला, पण ते प्रेम मनात तसंच राहिलं। मी तिला वचन दिलं होतं की मी तिला कधीच विसरणार नाही आणि एक दिवस मी तिला शोधून काढीन। ती रडत होती, पण तिच्या डोळ्यात एक आशा होती। काळानुसार आठवणी पुसट होत गेल्या, पण मी अनामी हूर काही पाठ सोडत नव्हती। मी अनेकदा त्या गावाकडे परत जाऊन तिला शोधण्याचा प्रयत्न केला, पण तिचे बदललेले होते आणि तिच्याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती। माझे प्रयत्न असफल ठरले, पण माझ्या मनातली तिची आठवण आणि तिच्यावरची प्रेम मात्र कायम होतं। रेल्वेच्या खिडकीतून बाहेर पाहताना माझे डोळे दूरवरच्या क्षितिजावर स्थिरावले होते। माझ्या मनात जुन्या आठवणीचा पूर आला होता। प्रत्येक स्टेशन, प्रत्येक ओढा, प्रत्येक लहानस गाव मला माझ्या बालपणीच्या आठवणीमध्ये घेऊन जात होतं। मी माझ्या डायरीत काही जुने स्केचेस काढले होते। चिंचेचं झाड, आमचं घर आणि सविताचा हसरा चेहरा, मी ते स्केचेस वारंवार पाहत असे। तिच्या आठवणी ताज्या ताज्या ठेवण्याचा प्रयत्न करत असे। मी अनेक मुलींना भेटलो, पण त्यांच्यापैकी कोणीही सविताची जागा घेऊ शकलो नाही। तिच्या निरागस चेहऱ्याची आणि तिच्या डोळ्यातील निराळ्या चमकची मला नेहमीच ओढ लागली होती। मी आयुष्यात खूप काही मिळवलं होतं, पण ती पोकळी काही भरून काढता आली नव्हती। तेवढ्यातच पुढच्या स्टेशनवर गाडी थांबली। काही प्रवासी उतरले, काही चढले। मी खिडकीतून बाहेर पाहत होतो आणि तेवढ्यातच एक आकृती माझ्या दृष्टीस पडली। एक स्त्री गाडीत चढत होती। तिच्याकडे पाहिल्यावर माझ्या मनात एक अनामिक ओढ निर्माण झाली। तिचं सौंदर्य, तिचं व्यक्तिमत्व, चेहऱ्याचं तेज आणि डोळ्यामधली ती वेगळीच चमक, तिला पाहिल्यावर असं वाटलं की तिला बघतच राहावं। माझ्या मनात आलं की ती सुंदर आहे, आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती येऊन माझ्याच बाजूला बसली। तिच्या येण्याची जणू माझ्या आजूबाजूच वातावरणाचा बदलून गेलं। एक हलकासा मोहक सुगंध तिच्या सोबत आला होता, जणू काही फुलाच्या बागेतून ती नुकतीच आली होती। तिने बसताच माझ्याकडे पाहून एक सुंदर दिलखुलासा स्माईल दिली। तिच्या स्मित हास्यात एक निरागसता होती जी लगेचच मनाला भेटली। तिचा स्वभाव खूप बोलका होता। आम्ही लगेचच गप्पा मारू लागलो। प्रवासात वेळ घालवण्यासाठी तिच्यासारखा सोबती मिळणं म्हणजे खूप आनंददायक होत। तिच्या बोलण्यात एक सहजता होती, जणू आम्ही एकमेकांना कितीतरी वर्षापासून ओळखत होतो। आणि आम्ही अनेक विषयावर बोललो, आयुष्यातील ध्येय, आवडी-निवडी, स्वप्ने आणि लहानपणीच्या आठवणी। तिच्या बोलण्यात एक प्रकारची सकारात्मकता होती जी माझ्या मनात उत्साह निर्माण करत होती। तिच्या हावाभावामध्ये एक प्रकारची आपुलकी होती जी मला तिच्याकडे आणखी खेचत होती। जसजसा आमच्या गप्पा रंगू लागल्या तसतसा माझ्या मनात एक विचार डोकावू लागला। तिच्या चेहऱ्याची ठेवण, तिच्या बोलण्याची लकप, आणि हे सगळं कुठेतरी पाहिलेलं ऐकलेलं वाटत होतं। मला रावलं नाही। मी धीर करून विचारलं, तुम्ही मला ओळखता का? मला वाटतं आपण कुठेतरी भेटलो आहोत। तिने माझ्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात एक क्षणभर काहीतरी चमकलं, पण लगेचच तिने हसून उत्तर दिलं, नाही, मला नाही वाटत आपण भेटलो आहोत। ती सतत नाही म्हणत राहिली, पण माझ्या मनाला मात्र खात्री पटत होती की तिला मी ओळखतो। मी तिच्याकडे निरखून पाहिलं। तिच्या केसाची वेणी, तिच्या कपाळावरची छोटीशी खून, तिच्या हाताची ठेवण, प्रत्येक गोष्टी मला परिचित वाटत होती। तिच्या डोळ्यात काहीतरी गूढ होतं, एक प्रकारची ओढ जी मला तिच्याकडे आकर्षित करत होती। मी विचार करत होतो कुठे भेटलो असेल आम्ही, आणि मनात अनेक शक्यता डोकावत होत्या।
कदाचित कॉलेजमध्ये, ऑफिसच्या एखाद्या मीटिंगमध्ये किंवा एखाद्या सामाजिक कार्यक्रमात. पण नाही, हे सगळं काहीतरी वेगळंच होतं. ही ओळख त्याहूनही खूप जुनी होती, खूप खोलवर रुजलेली होती. तिचं नाव विचारलं असता तिने सविता असं सांगितलं. हे नाव ऐकून माझ्या मनात काहीतरी हललं. पण ते स्पष्ट नव्हतं. मी तिला माझ्या बालपणीच्या काही आठवणी सांगितल्या. आमच्या गावाचं वर्णन केलं, पण ती फक्त हसून ऐकत होती आणि मला नाही आठवत असं म्हणत होती. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा निरोप असल्यासारखा वाटत होतं, जणू काही ती काहीतरी लपत होती. मी तिला आमच्या शाळेबद्दल, आमच्या वर्ग शिक्षकाबद्दल सांगितलं, पण ती फक्त हो किंवा नाही एवढंच उत्तर देत होती. मला कळत नव्हतं की ती मला ओळखत असूनही का लपत आहे. आमच्या गप्पा सुरूच राहिल्या, कधी इकडच्या गोष्टी कधी तिकडच्या. हसत खेळत बोलता बोलता तिने तिच्या बालपणीच्या प्रेमाची गोष्ट काढली. तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती, एक प्रकारची उदासी आणि त्यावेळी एक निरागसता. ती म्हणाली की त्याच प्रेमामुळे तिनं लग्न केलं नाही. अजूनही ती त्या आठवणीमध्ये जगत आहे. तो खूप चांगला मुलगा होता. ती म्हणाली, आम्ही एकत्र खूप स्वप्न पाहिली होती, पण नशिबाला काही वेगळंच मंजूर होतं. त्याचे वडील दुसऱ्या गावी बदली झाल्यामुळे तो निघून गेला. त्यानंतर आम्ही कधी भेटलोच नाही. तिचं बोलणं ऐकून माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते. मला शंका येऊ लागली होती की ती माझ्याबद्दलच बोलत आहे. मी तिला विचारलं त्याचं नाव काय होतं. तिच्या डोळ्यात एक वेगळं क्षणभर चमक दिसली आणि ती हसली. त्याचं नाव होतं अक्षय. ती म्हणाली की तिच्या प्रियकराच नाव घेतलं आणि ते नाव ऐकून मी अक्षरशः स्तब्ध झालो. ते नाव माझंच होतं. माझ्या डोळ्यासमोर माझ्या बालपणीच्या आठवणी फ्लॅश झाल्या. आणि तीच शाळा, तेच खेळाचे मैदान, ती चिंचा बोराचं झाड आणि त्या झाडाखाली बसून पाहिलेले एकत्र जगण्याची स्वप्न. माझ्या डोळ्यासमोरून आमच्या भेटीगाठीचे क्षण, भांडण, रुसणे, फुगणे आणि पण परत एकत्र येण्याची क्षण झरझर थरकत होते. मला आठवलं, आम्ही एकत्र बसून अभ्यास करायचो, एकमेकांना डबा वाटून खायचो आणि वर्गात शिक्षकांच्या नकळत एकमेकांकडे पाहत असायचो. मला आठवलं, ती मला एकदा माझ्यासाठी चिंचेच्या झाडावरून चिंचा काढून आणायची आणि मग आम्ही एकत्र बसून त्या खायचो. तिच्या हाताला त्यावेळी जखम लागली होती आणि मी तिच्या जखमेवर औषध लावलं होतं. तीच ती सविता. माझ्या मनात आठवणीचा महापूर आला. मला आठवलं, ती माझ्यासाठी खास गुलाबजामुन घेऊन यायची, जे तिच्या आईने बनवले होते. आणि एकदा आम्ही शाळेच्या बागेत लपून आंबट गोड बोरं खाल्ली होती. माझे डोळे भरून आले. तिच्याकडे पाहिलं आणि माझ्या लक्षात आलं की तीच आहे, माझी बालपणीची मैत्रीण, माझं पहिलं प्रेम. आम्ही एकमेकांना कितीतरी वर्षांनी भेटलो होतो आणि तेही अशा अनपेक्षितपणे. एका रेल्वेच्या प्रवासात तिच्या डोळ्यातही आनंदाश्रू तरळले होते आणि आम्ही दोघेही आनंदाने हसू लागलो. या क्षणाबद्दल आम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. नियतीने आम्हाला पुन्हा एकत्र आणलं होतं. इतक्या वर्षानंतर सविता. मी तिच्या हातावर हात ठेवून हळूच म्हणालो, तू खरंच सविता आहेस. तिच्या डोळ्यातही आता स्पष्ट ओळख दिसत होती. तिने होकारार्थ मान हलवली आणि तिचे ते अश्रू ओंघळू लागले. आम्ही दोघे एकमेकांकडे पाहत होतो आणि त्या नजरेत वर्षानुवर्षाची प्रतीक्षा, प्रेम आणि ओढ होती. आम्ही बोलू शकत नव्हतो. त्या क्षणी शब्दाची गरजच नव्हती. फक्त दोन मनाची आणि दोन आत्म्याची भाषा होती. तिच्या चेहऱ्यावरचा तो निरागसपणा अजूनही तसाच होता. फक्त वयानुसार त्यात थोडी परिपक्वता आली होती. तिच्या गालावरची ती छोटी खळी अजूनही तशीच होती. जेव्हा ती हसायची, माझ्या मनात तिच्याबद्दलचा सगळ्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. मी तिला मिठी मारली. ती मिठी फक्त शरीराची नव्हती, तर दोन मनाची होती, दोन आत्म्यांची होती, जे अनेक वर्षांनी पुन्हा एकत्र आले होते. त्या क्षणी मला जगाची, वेळेची काहीच पर्वा नव्हती. फक्त आम्ही दोघे होतो आणि आमचं पुन्हा नव्याने सापडलेलं स्वप्नातल प्रेम होतं. प्रवासाने आमच्या आयुष्याची दिशा बदलली होती. ती प्रवास कधी संपू नये असं वाटत होतं. पण प्रत्येक प्रवासाला एक शेवट असतोच. गाडी थांबली, पण आमचा जीवन प्रवास एका नव्या सुंदर दिशेने नुकताच सुरू झाला होता. गाडी स्टेशनवर थांबली, पण आम्हाला खाली उतरायचं घाई नव्हती. आम्ही एकमेकांचे हात घट्ट पकडून बसलो होतो. जणू काही हा क्षणभल्या आपल्या हातातून निसटू नये. मी तुला कधीच विसरलो नाही. मी तिच्या कानाजवळ हळूच कुजबुजलो. मी पण नाही, ती म्हणाली. तिचा आवाज कंपन करत होता. मी रोज तुझ्या आठवणीमध्ये जगायची. कधी ना कधी तू मला भेटशील ही आशा मनात होती. आम्ही एकमेकांना आमचे फोन नंबर दिले आणि मी तिला माझ्या घरी यायचं आमंत्रण दिलं. आम्ही दोघेही एका स्वप्नातून जागे झाल्यासारखे बाहेर पडलो. रेल्वे स्टेशनवरची गर्दी, लोकांचा आरडाओरडा, सगळं काही आम्हाला अस्पष्ट वाटत होतं. आमच्या मनात फक्त एकमेकांचा विचार होता. आम्ही एकमेकांकडे पाहत हसलो आणि त्या हसण्यात अनेक वर्षाची सुखदुःख होती. घरी पोहोचल्यावर मी आईवडिलांना सविताबद्दल सांगितलं. त्यांना खूप आनंद झाला, कारण त्यांनाही आमच्या बालपणीच्या मैत्रीची आणि प्रेमाची कल्पना होतीच. मला माहिती होतं की ती परत येईल, माझी आई म्हणाली. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. सविताच्या घरीही मी फोन केला आणि तिच्या आईवडिलांशी बोललो. त्यांनाही हे सगळं ऐकून खूप आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला. त्यांनी लगेचच सविताला माझ्या घरी पाठवण्याची तयारी दर्शवली. दोन्ही कुटुंब लवकरच भेटली आणि आमचं लग्न ठरलं. भेटीकाठी, एकमेकांच्या आठवणी, बालपणीचे किस्से यावर आम्ही खूप बोललो.
सविताच्या आईने मला तिच्या लहानपणीच्या काही गमतीदार गोष्टी सांगितल्या आणि माझ्या आईने सविताला माझ्या बालपणीच्या खड्या खोड्या सांगितल्या. वातावरणात एक प्रकारचा गोडवा पसरला होता. काही दिवसातच आम्ही दोघांनी लग्न करण्याचा निश्चय घेतला. आमच्या घरच्यांनी खूप आनंद झाला. आमच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला होता. आमचं लग्न अगदी साध्या पद्धतीने झालं, पण ते प्रेम आणि आनंदाने भरलेलं होतं. लग्नाच्या दिवशी आम्ही दोघे हे खूप उत्साहाने होतो. मंडप फुलांनी सजवला होता आणि वातावरणात एक प्रकारचा गोडवा होता. सविता लाल रंगाच्या साडीत खूप सुंदर दिसत होती आणि मी तिच्या डोळ्यातून चमक पाहून हरवून गेलो होतो. आम्ही एकमेकांच्या हातात हात घालून फेरे घेतले आणि 7 जन्माचं वचन दिलं. माझ्या डोळ्यासमोर पुन्हा ती चिंचेच्या झाडाखालची आठवण आली, जिथे आम्ही एकत्र जगण्याची स्वप्न पाहिली होती. आज ती स्वप्न पूर्ण झाली होती. लग्नाच्या वेळी सविताने माझ्या कानात थोडंच कुजबुजले होते, आजपासून तू खरंच माझं आयुष्य आहेस. तिच्या बोलण्याने माझ्या डोळ्यात पुन्हा पाणी तरळले. लग्नाच्या पहिल्या रात्री बेडरूममध्ये आम्ही एकमेकांवर खूप प्रेम केलं. ती रात्र आमच्यासाठी अविस्मरणीय होती, जिथे आमच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेचा शेवट झाला आणि एका नवीन सुंदर आयुष्याची सुरुवात झाली. आम्ही एकमेकांना मिठी मारली आणि मनातल्या मनात सगळ्या भावना मोकळ्या केल्या. तिने मला तिच्या आयुष्यातल्या अडचणी, तिच्या मनातली पोकळी सगळी काही सांगितली. मी तिला सांगितलं की मी तिला किती शोधण्याचा प्रयत्न केला. आम्ही तासनतास एकमेकांकडे पाहत बसलो होतो. भूतकाळातील प्रत्येक क्षण आठवत होतो. त्या रात्री आम्ही एकमेकांचे झालो, फक्त शरीरानेच नाही तर मनाने आणि आत्म्यानेही. ती रात्र आमच्या आयुष्यातील एक मोलाचा दगड बसली होती. त्या रात्री आम्ही आमच्या भविष्याबद्दल बोललो. सविता म्हणाली, मी कधी विचारच केला नव्हता की तू मला परत भेटशील. मी माझ्या आयुष्यात तुझ्या आठवणींना घेऊन जगायला शिकले होते. मी तिला सांगितलं की मी सुद्धा तिच्यासाठीच जगत होतो आणि तिच्यासाठीच मी एवढा यशस्वी झालो होतो. आम्ही एकमेकांना वचन दिलं की आता आम्ही कधीही एकमेकांना सोडून जाणार नाही. सकाळ झाली तरी आम्हाला झोप आली नाही. आम्ही फक्त एकमेकांच्या डोळ्यात पाहत होतो आणि आमच्या प्रेमाचा आनंद घेत होतो. आज आम्ही खूप सुखी आहोत. तो रेल्वेचा प्रवास, ते अनपेक्षित भेट आणि त्यातून मिळालेले ते हे प्रेम, हेच आमच्या आयुष्यातलं सर्वात मोठं सुख आहे. आम्ही आजही त्या प्रवासाची आठवण काढून हसतो. नियतीने लिहिलेली ती अकालनीय कथा आजही आम्हाला थक्क करते. आम्ही एकमेकांसोबत प्रत्यक्ष आनंदाने जगतो आणि आमच्या बालपणीच्या स्वप्नांना पुन्हा जिवंत करत आहोत. आमचं घर प्रेमाने आणि हास्याने भरलेलं आहे. कधी कधी आम्ही आमच्या मुलांनाही आमच्या या प्रवासाची कथा सांगतो आणि त्यांना सांगतो की प्रेम किती शक्तिशाली असतं आणि ते कुठूनही कधीही आपल्याला शोधून काढत. आमचं प्रेम हेच या अकालनीय प्रवासाचा सर्वात सुंदर प्रतीक आहे. आम्ही नेहमीच आमच्या मुलांना शिकवतो की प्रेमावर विश्वास ठेवा आणि कधीही आशा सोडू नका. स्थानिक आणि मी आता अनेक सामाजिक कार्यात सहभागी होतो, जिथे आम्ही लोकांना प्रेमाची किंमत आणि नातेसंबंधाची महत्त्व शिकवतो. आम्ही आमच्या बालपणीच्या गावात परत गेलो, जिथे आम्ही चिंच झाड आणि आमचं जुनं घर पाहिलं. त्या आठवणींना उजाळा दिला आणि भूतकाळातील सुंदर दिवसांची आठवण काढली. आम्ही त्या चिंच झाडाखाली बसून पुन्हा एकदा नवीन स्वप्न पाहिली. आमच्या कुटुंबासाठी, आमच्या मुलासाठी. आम्ही आमच्या लग्नाच्या प्रत्येक वाढदिवसाला आम्ही पुन्हा त्या रेल्वेने प्रवास करतो. त्याच सीटवर बसतो आणि त्या पहिल्या भेटीची आठवण काढतो. तो प्रवास आमच्यासाठी फक्त एक प्रवास नव्हता, तर तो नव्या आयुष्याची सुरुवात होती. नियतीने आम्हाला एकत्र आणलं आणि आम्हाला दाखवून दिलं की खरं प्रेम कधीच संपत नाही, ते फक्त योग्य वेळीच वाट पाहत. आमचं आयुष्य हेच अकालनीय प्रवासात सर्वात सुंदर प्रतीक आहे, जिथे आम्ही आमच्या दोन्ही आत्मे अनेक वर्षाच्या विरहानंतर पुन्हा एकत्र आले आणि एका सुंदर प्रेम कथेची निर्मिती केली. तर मित्रांनो, कथा कशी वाटली नक्की सांगा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. परत भेटूया अशाच नवनवीन कथेसोबत. तोपर्यंत तुम्हाला धन्यवाद.